जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेसा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघणार आहोत। आपल्याला माहिती आहे की पेसा शिक्षक भरती जी सध्या झालेली आहे ती मानधन स्वरूपात सध्या झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवार जे आहे तर ते संपूर्ण उमेदवार रुजू झालेले आहे, परंतु इथे जो काही मानधनाचा सध्या जरी त्यांना आदेश मिळाला, परंतु जे मानधन आहे तर ते मानधन सध्या अजून देखील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये सध्या मिळालेलं नाही। तर आताची जी काही महत्त्वाची ही अपडेट आहे की जे 822 एवढे शिक्षक आहेत तर त्यांचं मानधन आतापर्यंत सध्या रखडलेलं आहे। 5 महिन्यापासून जे काही मानधन आहे तर त्या मानधनाच्या प्रतीक्षेत असलेले जे उमेदवार आहेत तर हे जिल्हा पालघरच्या अनुषंगाने ही बातमी सध्या आलेली आहे। तर त्या अनुषंगाने नेमकी मानधनाचा जो काही विषय आहे तर तो विषय सध्या पुढे तुमचा कशा पद्धतीने सॉल्व्ह होणार आणि त्या अनुषंगाने नेमका पाठपुरावा सध्या काय सुरू आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती ह्या ठिकाणी देणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे काही पेसा क्षेत्रातील अंतर्गत ज्या नियुक्त्या झाल्या आहेत तर त्या नियुक्तीमध्ये 822 शिक्षकांचे मानधन म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद पालघरमध्ये जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांचं गेल्या 5 महिन्यापासून जे पेमेंट आहे तर ते मानधन सध्या रखडलेलं आहे। त्यामुळे शिक्षकांचं आर्थिक नियोजन त्या ठिकाणी बिघडलेलं आहे आणि त्यांना अनेक ज्या समस्या आहेत तर त्या समस्येला सामोरे जावं लागत आहे। तर सध्या पेसा शिक्षकांची जी काही अवस्था आहे तर ती अवस्था सध्या बिकट झालेली आपल्याला पाहायला मिळते। तसंच बघा, शिक्षकांना जे काही 16,000 ते 20,000 दरम्यान जे मानधन आहे प्रत्येक जे काही गटानुसार त्याच्यामध्ये 16,000, 18,000, 20,000 अशा पद्धतीचं मानधन आहे। तर हे मानधन जे आहे तर हे मार्च पासून आजपर्यंत त्यांना मानधन मिळालेलं नाही। नियुक्त केलेले शिक्षक अतिदुर्गम भागात जे आहे तर ते सध्या आहे आणि कर्तव्य जे आहे तर ते सध्या त्या ठिकाणी बजावत आहे। उसनवारी पैसे घेऊन सध्या शाळेत पोहोचायचं आणि जे काही मुलांना अध्यापनाचं काम असेल, शिकवण्याचं काम असेल तर ते सध्या अशा परिस्थितीतही करत आहे। शिक्षकांवर जी काही कंत्राटी शिक्षकांवर जो कर्जाचा डोंगर आहे तर तो सध्या इथं वाढलेला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तर तो देखील निर्माण झाला आहे। तर हे फक्त जे मानधन आहे तर ते मानधन त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे त्यांचं जी काही आर्थिक परिस्थिती असेल किंवा आर्थिक गाडं असेल तर ते तिथं बिघडलेलं पाहायला मिळत आहे। म्हणून मानधन लवकरात लवकर मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कंत्राटी शिक्षकांनी काम बंद आंदोलन करतील असा इशारा देखील शिक्षकांनी दिलेला आहे। आणि जे काही मागील मार्च महिन्यापासून मानधन असेल तर ते मानधन सध्या लवकरात लवकर मिळावं त्या अनुषंगाने इथं विचारणा जी आहे तर ते विचारणा सध्या काही कंत्राटी शिक्षकांच्या वतीने इथं होत आहे। तसंच शिक्षक दुसऱ्याकडून जे काही कर्ज घेऊन उदरनिर्वाह करीत आहे त्यांच्यावर कर्जाचं डोंगर देखील तिथं कोसळलेला आहे अशी जी माहिती आहे तर ह्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आता साहजिक आहे, जे काही मानधन स्वरूपात जर तिथं नियुक्ती दिली तर ते मानधन देखील लवकरात लवकर देणं तिथं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सर्व अडचणी लक्षात घेऊन शासनाने आमचे जे काही मानधन आहे तर ते लवकरात लवकर अदा करावे अशी जी मागणी आहे तर ती मागणी सध्या ह्या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि त्या अनुषंगाने जे काही शिक्षण अधिकारी आहे प्राथमिक जिल्हा परिषद तर त्यांचं देखील एक स्टेटमेंट आहे की सध्या कायमस्वरूपी शिक्षकांच्या पगारासोबत कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाची मागणी दरमहा शासनाकडे पाठवली जाते। सदर जे काही मानधन असेल शिक्षकांचे तर ते शासन स्तरावर प्रलंबित राहिले आहे, कधीपर्यंत येईल हे सांगता येणार नाही अशा अनुषंगाने जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट शिक्षणाधिकाऱ्यांचं या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये देण्यात आलं आहे। आता ह्या अनुषंगाने आपण मागे देखील बरेचसे जे काही जिल्ह्यामध्ये ह्याच पद्धतीने मानधन आहे तर ते सध्या रखडलेलं आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला माहिती दिली होती। तर ह्याच्या अनुषंगाने या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निवेदन देखील देण्यात आलेलं आहे। तर हे निवेदन प्रति सध्या जे काही शिक्षण विभागाचे अधिकारी वर्ग आहे तर त्यांना सध्या देण्यात आले। त्याच्यामध्ये आयुक्त महोदय असेल, त्यानंतर उपसचिव महोदय असेल, त्यानंतर जे काही शिक्षण संचालक असेल तर यांना निवेदन सध्या इथं देण्यात आलं आहे। आता ह्या निवेदनाचा जो विषय आहे तर तो विषय म्हणजे पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील जे काही कंत्राटी शिक्षकांचे 4 महिन्या किंवा 5 महिन्याचे रखडलेले मानधन जे आहे तर ते मानधन सध्या मिळावं त्या अनुषंगाने निवेदनही देण्यात आलं आहे। ह्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की सध्या राज्यात पेसा क्षेत्रातील आणि नॉन पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शाळांमध्ये अध्यापनासाठी मानधन तत्वावर कंत्राटी शिक्षक नियुक्त केले आहेत। पेसा अंतर्गत आणि नॉन पेसा अंतर्गत प्राथमिक शाळात जे काही शिक्षक कंत्राटी दरम्यान सध्या नियुक्त झाले त्यांचं जे मानधन असेल तर ते मानधन सध्या 16 ते 20,000 दरम्यान आहे। आणि ह्यानुसार या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडे प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील
जे नियुक्त असलेले शिक्षक आहे, तसेच बघा नॉन पेसा आणि पेसा अंतर्गत जे इथं बघा 28 आणि 192 हे यवतमाळ जिल्ह्याचे आहे. तसंच कंत्राटी शिक्षकाचे इतर जे काही जिल्ह्यामधले जे काही शिक्षक आहे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तब्बल 5 महिन्यापासून जे मानधन आहे तर ते मानधन मिळाल्यामुळे या ठिकाणी कंत्राटी शिक्षकांची आर्थिक कुचंबना इथं होत आहे. आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही मानधन आहे तर ते मानधन बघा संबंधित बघा अन्य जिल्ह्यात परिषदेमध्ये नियुक्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाची माहिती घेऊन त्यांच्यासाठी सुद्धा तरतूद उपलब्ध करून घेण्यात यावी अशा पद्धतीने इथं 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जे काही मानधन लवकरात लवकर मिळावं, इतर जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यामध्ये देखील अशाच पद्धतीने परिस्थिती आहे. म्हणून हे जे महत्त्वाचं निवेदन आहे की इतर ज्या काही जिल्हा परिषदमध्ये कंत्राटी नियुक्त शिक्षक आहे तर त्यांचं देखील मानधन लवकरात लवकर त्या ठिकाणी करण्यात यावं अशा पद्धतीचं जे निवेदन आहे तर नियोजन सध्या बघा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये कंत्राटी स्वरूपात सध्या दरमहाची तरतूद असेल तर ती सध्या लवकरात लवकर बघा इथं उपलब्ध व्हावी. त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं जे निवेदन आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने इथं देण्यात आले. आता आपापल्या पद्धतीने लोकप्रतिनिधीमार्फत देखील जे निवेदने असेल तर ते निवेदने तुम्ही देखील देऊ शकता. तसंच ज्या काही संघटना आहे त्यांच्या माध्यमातून देखील निवेदनं द्या, जेणेकरून लवकरात लवकर जी काही मानधन असेल तर ते मानधन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. तर सध्या तरी आपल्या परीने जे काही निवेदन आहे तर ते निवेदन तरी दिलेलं आहे. तर जी लवकरात लवकर मानधन सध्या कशा पद्धतीने मिळता येईल त्या अनुषंगाने सर्वतोपरी पुढे आपण प्रयत्न देखील सध्या सुरू ठेवणार आहोत. तर सध्याच्या घडीला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अजून देखील बघा मानधन मिळालेलं नाही तर त्यांनी नक्की कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून त्या अनुषंगाने पुढील जे काही अपडेट असेल, पाठपुरावा असेल तर तो नक्की आपण करू. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्यात संदर्भात सध्या मानधन मिळालं आहे किंवा नाही तर कमेंट अवश्य तुम्ही करू शकता. तर त्याच्यावरती योग्य तो तुम्हाला रिप्लाय देखील देऊ. तर सध्या मानधनाच्या अनुषंगाने प्रत्येक जे काही पेसा अंतर्गत जे जिल्हा आहे त्याच्यामधले शिक्षकांना मानधनाच्या बऱ्याचशा ज्या काही अडचणी आहे तर त्या अडचणी सध्या आहे आणि त्या अनुषंगाने जे काही निवेदने असेल तर ते निवेदने देखील इथं देण्यात आले. आता याच्यामध्ये पालघर संदर्भात असेल किंवा मग या ठिकाणी यवतमाळ संदर्भात असेल, नंदुरबार असेल किंवा इतर जे काही अजून पेसांतर्गत येणारे जिल्हे असेल, नाशिक असेल तर ह्या ठिकाणी बरीचशी अडचण पाहायला आपल्याला मिळत आहे. तर सध्या तरी जो काही पाठपुरावा आहे तर तो सुरू आहे. मानधन जे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर कशा पद्धतीने मिळेल त्या अनुषंगाने बघा पुढील जी काही अपडेट असेल तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोचवू. तर सध्या तरी मानधनाच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती, कारण मुळातच जो काही मानधन जो काही सध्या बघा या ठिकाणी GR निगम जो नियुक्ती प्रक्रिया सध्या झालेली आहे तर अशी न होता तात्पुरती या ठिकाणी तुमची नियुक्ती आहे आणि एक प्रकारे मानधन असलं तर ते आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने इथं सध्या बघा होत असतं. म्हणून नियुक्ती जी आहे तर ती कायमस्वरूपी सध्या बघा असायला पाहिजे होती, जेणेकरून जे काही मानधन न मिळता जो काही पेमेंट असेल तर तो लवकरात लवकर तुमचा तरी इश्यू तिथं झाला असता. तर सध्या तरी न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सध्या बघा पेसा अंतर्गत जी काही पदभरती आहे तर त्याची जोपर्यंत सुनावणी किंवा न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत ह्याच्यावरती पुढील प्रक्रिया सध्या होणार नाही. तोपर्यंत मानधन स्वरूपातच जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती सध्या तिथं असणार आहे. तर पुढील जी काही अपडेट असेल मानधनाच्या अनुषंगाने ती तुम्हाला लवकरात लवकर कळवू. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण महत्त्वाच्या पुढच्या एखाद्या अपडेटमध्ये. तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.